ठाकरेंच्या शिवसेनेवर हिंदुत्वाचा आरोप करत मविया सोडण्याची समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांची घोषणा। मिलिंद नार्वेकरांच्या बाबरी मशिदीच्या ट्विटमुळे सपाचा भडका। ईव्हीएमचा निषेध करत विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा सभात्याग। मवियाचे आमदार आता उद्या शपथ घेणार। हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकरांनी दिली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शपथ। पहिल्या दिवशी 200 पैकी 173 जणांचा शपथविधी। विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल नार्वेकरांकडेच येण्याची शक्यता। उद्या अध्यक्षपदासाठी भरणार अर्ज। पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा नार्वेकर यांचा निर्धार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेतले महायुतीचे सभागृह नेते होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, सरकारमध्ये शिंदेंचं स्थान दुसऱ्या क्रमांकाचं निश्चित झाल्याची चर्चा। शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला कमी मतं मिळूनही जास्त आमदार कसे निवडून आले, पवारांनी व्यक्त केला संशय। तर पवारांनी जनतेची दिशाभूल करू नये, लोकसभेची आकडेवारी देत फडणवीसांचा पलटवार। मतपत्रिकेसाठी आवाज उठवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामधल्या मार्कडवाडीला शरद पवार उद्या देणार भेट। राहुल गांधीही लवकरच मार्कडवाडीत काढणार लॉंग मार्च। देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होताच एकनाथ खडसेंचा सूर नरमला। फडणवीसांची वैयक्तिक दुश्मनी कधीच नव्हती, विरोधी नेता म्हणून टीका केल्याची प्रतिक्रिया। इन्कम टॅक्स विभागाने अजित पवारांची संपत्ती मुक्त केल्यामुळे राजकारण पेटलं। भाजपसोबत गेला की माणूस स्वच्छ होतो, विरोधकांचा हल्लाबोल। दोषी असतो तर पदच मिळाली नसती, अजित पवारांचा पलटवार। इंडिया आघाडीमध्ये फुटीची चर्चा, नेतृत्व करण्याची ममता बॅनर्जींनी व्यक्त केली इच्छा। सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, तर संजय राऊत म्हणाले समजूत काढू। बीडच्या शासकीय रुग्णालयात ॲझिथ्रोमायसिनच्या नावाखाली बनावट औषधांचा पुरवठा। नागपूर वर्धा बनावट औषध प्रकरणातील कंपन्यांकडूनच पुरवठा झाल्याचा संशय। कंपन्यांवर कुणाचा वरदहस्त, सवाल उपस्थित। गेल्या 5 वर्षांमध्ये देशातील 60 जिल्हे नक्षलमुक्त, केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती। उर्वरित 38 जिल्हे नक्षलमुक्त करणार असल्याचा गृह मंत्रालयाचा दावा। ॲडलेड कसोटीचा दुसरा दिवसही कांगारूंचा। दुसऱ्या डावात टीम इंडियाचे 5 फलंदाज तंबूत, यजमानांकडे अजूनही 29 धावांची आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।